बांगलादेशात परिस्थिती सामान्य व्हावी अशी आशा. बांगलादेशातील हिंदू सुरक्षित राहावेत, आपले शेजारी देश सुख आणि शांतीच्या मार्गावर चालावेत, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. बांगलादेशातील हिंसाचाराचा हिंदूंना त्रास होतोय. बांगलादेशातील हिंदूंना त्रास होऊ नये ही आपली जबाबदारी. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. देशात सेक्युलर सिव्हिल कोड असायला हवं. आपण कम्युनल सिव्हिल कोडमध्ये 75 वर्ष घालवली. सिव्हिल कोडवर देशभरात चर्चा व्हावी. नागरी कायद्यावर पंतप्रधान मोदींचं विधान. भारताच्या प्रगतीसाठी वन नेशन वन इलेक्शनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पुढे या. देशातील सर्व राजकीय पक्षांना विनंती. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचं आवाहन. मोदी अल्पमतामधले पंतप्रधान, त्यांनी बहुमत गमावलंय. देशातील स्वातंत्र्य 10 वर्षांमध्ये गुदमरलं. विरोधकांची गळचेपी सुरू. राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. मोदींच्या राज्यामध्ये चर्चेला वाव आहे का? मोदींच्या नागरी कायद्याच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला. 2036 मध्ये भारतामध्ये ऑलिम्पिक भरावं, यासाठी आमची तयारी. पंतप्रधान मोदींचं विजन. विकसित भारत 2047 हे फक्त शब्द नाही, त्यामागे कठोर प्रयत्न. विकसित भारत 2047 साठी भारताच्या नागरिकांनी त्यांची मतं नोंदवली. नागरिकांनी सुचवलेले मुद्दे पाहून मला आनंद झालाय. पंतप्रधान मोदींकडून भावना व्यक्त. बँकिंग क्षेत्रामध्ये मोठी सुधारणा झाली. आपल्या देशातील बँका आता जागतिक बँकांच्या पंगतीमध्ये. देशाच्या सर्व स्तरातील लोक आता बँकांशी जोडले गेलेत. मोदींचा विश्वास. देशामध्ये येत्या 5 वर्षांमध्ये 75,000 नव्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जागा निर्माण करणार. पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा. पूर्वी सरकारकडे मागावा लागायचं, आता सरकार लोकांना सुविधा देतं. देशाचा हा सुवर्णकाळ, ही संधी जाऊ द्यायची नाही. मोदींचं वक्तव्य. मराठ्यांना फक्त फडणवीसच टिकणारं आरक्षण देऊ शकतात. आरक्षण हवं असेल तर जरांगींनी फडणवीसांच्या गुडबुकमध्ये जावं. नितेश राणेंचं वक्तव्य. ठाकरेच मवियाच्या प्रचाराचे प्रमुख नेते असणार. ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यामध्ये विधानसभेचा प्रचार होणार. मवियाचा सीएम पदाचा चेहरा कोण? निवडणुकीनंतर ठरणार. सूत्रांची माहिती. पुढील 15 ऑगस्टला ठाकरे 2 सरकारचा सीएम मंत्रालयामध्ये झेंडा फडकवेल. गेल्या वेळी ठाकरे 1 सरकार होतं, आता ठाकरे 2 सरकार येईल. खासदार संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य. माहितीमध्ये 3 टोळ्यांचं गँग वॉर सुरू. राज्यातील सरकार 3 गँग चालवत आहे. संजय राऊतांचा माहितीवर हल्लाबोल. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांमध्ये फाईलवरून वाद. नगर विकासची फाईल वाचल्याशिवाय सही नाही, दादांची भूमिका. तर अर्थ खात्याच्या फाईलवरून मी सुद्धा तसंच करेन. शिंदे आक्रमक. सूत्रांची माहिती. आमच्यात कोणताही वाद नाही, विरोधकांकडून बदनामी करण्याचं काम सुरू. शिंदेंसोबतच्या वादाच्या चर्चेवर अजितदादांची प्रतिक्रिया. शिंदे अजितदादांमध्ये वाद झाल्याच्या चर्चा निरर्थक. कुणीतरी जाणीवपूर्वक बदनामी करताय. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. शिंदे आणि अजितदादांमध्ये काय झालं याची माहिती नाही. वाद झाला असेल तर मी पुढच्या बैठकीमध्ये बघेन. शिंदे आणि अजित पवारांमधील वादावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा जयंत पाटलांना घेराव. ओबीसी मधूनच आरक्षणाची भूमिका घेण्याची आंदोलकांची मागणी. जयंत पाटलांनी आंदोलकांचं निवेदन न घेतल्यानं केला निषेध. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा. तर महिनाअखेर 1.25 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. चाचपणीसाठी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात. सर्व बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. लाडक्या बहिणी योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. 17 तारखेपर्यंत 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. जुलै महिन्यामध्ये नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये 3,000 जमा. रक्षाबंधन आधीच सरकारचं गिफ्ट. लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरूनही महिलांसमोर नवा पेच. 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही. 3 दिवसामध्ये आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यामध्ये 1,43,000 महिला लाडकी बहिणी योजनेपासून राहणार वंचित. योजनेला पात्र ठरूनही बँक खाता आधार लिंक नसल्यामुळे लाभ देण्यात अडचणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात. लाभार्थी महिलांकडून सरकारचे आभार व्यक्त. बहिणींनी आलेले पैसे बँकेतून लवकर काढून घ्यावेत. भाजपचे लोक म्हणाले की पैसे परत घेणार. सुप्रिया सुळेंनी सरकारला टोला लगावला. सुप्रियाताईंनी काळजी करू नये. लाडक्या बहिणींच्या काळजीसाठी भाऊ समर्थ. नितेश राणेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. लोकशाहीमध्ये आघाडी करण्याचा सर्वांना अधिकार. जरांगे 29 तारखेला कोणती भूमिका घेतात त्यानंतर बोलणार. भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. रिपाईचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी घेतली काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला आणि बाळासाहेब थोरात यांची भेट.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिपाई आणि काँग्रेसमध्ये युती होण्याचे संकेत. रोहित पवार लहान, त्यांनी राज ठाकरेंवर पुन्हा बोलू नये. पवारांसाठी राजकीयदृष्ट्या हानिकारक ठरेल असं उत्तर दिलं जाईल. रोहित पवारांच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर कर्णबाळ दुंदळेंचा इशारा. लोकसभेमध्ये आम्ही मागे पडलो, मात्र विधानसभेमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वाधिक जागा जिंकू. महायुतीच्या जागा निवडून येण्याचा गिरीश महाजन यांचा दावा. धाराशिव जिल्ह्यामधील विधानसभेची एकही जागा सोडणार नाही, आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा बीडच्या केजमध्ये दाखल. खासदार बजरंग बाप्पा सोनवणेंकडून जोरदार स्वागत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबारामध्ये 1147 तक्रारी दाखल. यापैकी 631 तक्रारींचं निवारण, तर 516 तक्रारी शिल्लक. नागपूरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक प्रशांत चोप्रा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. प्रशांत चोप्रा यांच्या प्रवेशामुळे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला बळकटी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंग्याला वंदन. देशभरात 78व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. तिन्ही सैन्य दलाकडून लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलामी. दिल्लीमधल्या लाल किल्ल्यामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. दिल्लीतील ध्वजारोहण सोहळ्यासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंची उपस्थिती. कांस्य पदक विजेत्या हॉकी संघाची उपस्थिती. अहमदनगरच्या संगमनेरमधील डी.के. मोरे विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. 1350 विद्यार्थ्यांकडून साकारण्यात आला सर्व धर्म समभावाचा संदेश देणारा देखावा. महाराष्ट्र सदनामध्ये 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा. निवासी आयुक्त रुपेंद्र सिंह आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण. महाराष्ट्र सदनाला आकर्षक विद्युत रोषणाई. मुख्यमंत्री शिंदेंचं वर्षा निवासस्थानी मंत्रालयामध्ये ध्वजारोहण. महाराष्ट्र पोलीस दलाच्या बँडकडून राष्ट्रगीत सादर. महाराष्ट्र पोलिसांकडून भारतीय ध्वजाला सलामी. स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूरमध्ये तिरंगा रॅली. तिरंगा रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा सहभाग. पुण्यात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थिती. विधानभवनामध्ये पार पडला सोहळा. 78वा स्वातंत्र्य दिवस नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर उत्साहात साजरा. पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. नागपुरातील भाजप कार्यालयामध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण. आमदार आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. जालन्यामध्ये पालकमंत्री अतुल सावेंच्या हस्ते मुख्य शासकीय इमारतीच्या ठिकाणी ध्वजारोहण. स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा सावेंकडून सन्मान. सांगलीमध्ये सकाळी जोरदार पावसाची हजेरी. भर पावसात पालकमंत्री सुरेश खाडेंच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण. सोलापूर काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये प्रणिती शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. तर लाडकी बहीण योजना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल. नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते तिरंग्याला वंदन. संघ मुख्यालयामध्ये मोठ्या संख्येनं संघाचे कार्यकर्ते उपस्थित. 78वा स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंनी केलं ध्वजारोहण. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये आयुक्त भूषण गगराणी यांनी केलं तिरंग्याला वंदन. मुंबई महापालिकेचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची उपस्थिती. बदलापूर नगरपालिकेच्या नव्या इमारतीचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण. राज्य सरकार आणि महापालिकेच्या निधीमधून उभारण्यात आली 7 मजली भव्य प्रशासकीय इमारत. स्वातंत्र्य दिनानिमित्त रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरामध्ये आकर्षक आरास. गणपतीपुळे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये तिरंगाच्या रूपामध्ये आरास. परळीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त वैद्यनाथ नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या वतीनं भव्य शोभायात्रा आणि तिरंगा रॅली. मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा रॅलीमध्ये सहभाग. सांगलीमधल्या चिंतामणीकर रेल्वे पुलाचं काम अत्यंत संथ गतीनं. संतप्त नागरिकांकडून उड्डाण पुलाच्या कामावरच ध्वजारोहण. इंडो तिबेटियन बॉर्डरवर स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा. जवानांच्या भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला. अमरावती शहरामध्ये वाहतूक शाखेकडून हर घर तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन. यावेळेला वाहतुकीच्या नियमांची जनजागृती. पोलीस अधिकारी दत्तात्रय भवर यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. मुंबईतील धरण क्षेत्रामध्ये पुरेसा पाणीपुरवठा असूनही वरळी मतदारसंघामध्ये पाण्याचा अभाव. आमदार सुनील शिंदेंनी पालिकेच्या जल अभियंता अधिकाऱ्याला विचारला जाब.